श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, बऱ्याच लोकांचा असा अनुभव येत असतो की आपण सेवा करत असतो आणि सेवा करून त्याचं फलप्राप्ती आपल्याला मिळत नाही, त्याचं समाधान आपल्याला होत नाही। तुमच्यासोबत देखील अशा गोष्टी घडतात का, ते नक्कीच पडताळून बघा। आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे की जेणेकरून ज्यांच्यासोबत अशा गोष्टी घडत असतील त्यांनी काय करावं। म्हणजेच काय, तुम्ही खूप काही संकल्पयुक्त सेवा करत आहेत तरीसुद्धा तुम्हाला कुठलीही प्रचिती येत नाही, कुठलेही संकेत मिळत नाही, किंवा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करून सुद्धा परत करत आहेत। आपल्याला वाटतं की असं सांगण्यात येतं की एक वेळ आपण करतो, आपले प्रारब्ध असतात, आपले प्रारब्ध भोगल्यामुळे आपल्याला मिळत नाही, आपण दुसऱ्यांदा अजून संकल्पयुक्त सेवा करत असतो। एकदा झाली, दोनदा झाली, परत आपण 1-2 वेळा 3 वेळा संकल्पयुक्त सेवा करत असतो आणि तरीसुद्धा आपली इच्छा जी असते ती इच्छा प्राप्ती होत नाही, किंवा आपल्याला त्याचं फलप्राप्तीही मिळत नाही, आपल्याला त्यामधून समाधान मिळत नाही, किंवा कुठलेही प्रकारे त्यामधून आपल्याला संकेत मिळत नाही। म्हणजेच काय, आपल्याला कुठलेही काहीच समाधान त्या सेवेमधून मिळत नसेल, काही बदल आपल्या घरात घडत नसेल किंवा आपल्यात घडत नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर काय करावं, नेमकं आपलं चुकतं कुठे हे आपल्याला बघायचं खूप आवश्यक असतं। असे विचार तुमच्या मनात येतात का? जर येत असतील तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, बघा, आपण सेवा करत असतो, उपासना आराधना करत असतो, महाराजांची असू द्या, कुठल्याही देवी देवतांची असू द्या, बऱ्याचशा वेगवेगळ्या सेवा देण्यात येतात आपल्या केंद्रांमधून, मठामधून। आणि ज्या सेवा असतात किंवा आपण व्हिडिओ बघतो, यूट्यूबला व्हिडिओ बघत असतो, या कामासाठी ही सेवा करा, नंतर सरकारी नोकरीसाठी ही करा, संतती प्राप्तीसाठी ही सेवा करायची असते, हे बरेचसे असतात व्हिडिओ, माझे देखील असतात, मी ते म्हणत नाही। पण आपल्याला तो व्हिडिओ जो असतो ते बघून लगेच आपण ती सेवा करणं आवश्यक आहे का, तर नाही, हे तुमचं चुकत असतं। सर्वप्रथम तुमच्या आयुष्यामध्ये जे काही चाललं आहे किंवा जे काही घडत आहे, तुमच्या घरामध्ये या चुका घडताय का हे पडताळणं खूप महत्त्वाचं असतं। तुमच्या घरातील कुलदेवी जी असते, कुलदेवता जे असतात आणि पित्तर असतात, त्यांची सेवा जर तुमच्या घरात घडत नसेल तर तुम्ही कितीही सेवा करा, कितीही संकल्पयुक्त सेवा करा, त्याचं तुम्हाला फळ हे मिळत नाही। म्हणून आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होणं खूप महत्त्वाचं ठरत असतं। आणि तुमच्या घरात जर कुलदेवीची सेवा होत नसेल, कुलदेवतांची सेवा होत नसेल, पित्रांची सेवा घडत नसेल तर तुम्हाला कुठल्याही सेवेची, उपासनेची म्हणजे फलप्राप्तीही मिळत नाही, ती जी सेवा असते ती पूर्णत्वाला जात नाही म्हटलं तर महाराजांची सेवासुद्धा केली तरीसुद्धा त्याचं फल तुम्हाला मिळणार नाही। म्हणून आपल्या घरात जर कुलदेवीची सेवा घडत नसेल तर या गोष्टी आपल्याला अडचण येतात। तर मग आपण काय करावं, तर यासाठी तुम्हाला सांगेल, आपल्या घरामध्ये आता तुमच्याजवळ जर दिंडोरी प्रणीत केंद्र असेल तर नक्कीच तिथे जाऊन भेट द्या, तिथे तुमचे प्रश्नांची उत्तरं नक्कीच तुम्हाला मिळतील। आमच्याकडे रविवारी आणि गुरुवार असा वार असतो, तिथे प्रश्न उत्तरं निःशुल्कपणे 1 रुपया न घेता आपले प्रश्नांची उत्तरं आपण प्रश्न मांडायचे, तिथे उत्तरं मिळतात। आपल्या कुंडलीत काय दोष आहे, आपल्या ग्रहांचे काय दोष आहे, आपल्या आयुष्यात कोणते दोष आहेत, पितृदोष, कुलदेवी दोष, सगळे दोष तिथे सांगण्यात येतात। जर तुमच्याजवळ नसतील तर तुमच्या घरामध्ये आजपासून, जेव्हा पण तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहेत त्या दिवसापासून कुलदेवीची सेवा करायला सुरुवात करा। आता कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्याला कुठल्या सेवा आवश्यक असतात, तर बघा, कुलदेवीच्या सेवेमध्ये पौर्णिमा तिथी जो असतो त्या दिवशी तुम्हाला कुलदेवीच्या सेवा आपल्याला करायचं खूप प्रामुख्याने महत्त्व आहे। तसेच तुम्हाला सांगेल, तुमच्या कुलदेवीचा वार कोणता आहे ते तुम्ही बघा। तुम्हाला माहिती नसेल तर मंगळवार किंवा शुक्रवार या 2 दिवसांपैकी कुठलाही एक वार तुम्ही मानायचा आहे कुलदेवीचा, आणि त्या दिवशी तुम्ही सेवा करावी। प्रत्येक मंगळवारी, प्रत्येक शुक्रवारी, आता तुम्ही एकच दिवस करू शकतात, पौर्णिमेला दर पौर्णिमेला करा। पण आता तुम्ही मंगळवार जर घेतला तर मला वार माहिती नाही ताई, माझ्या कुलदेवीचा कोणता आहे, तर तुम्ही मंगळवार धरा तरीही चालेल, किंवा तुम्ही शुक्रवार करा, कुठलाही एक करायचं आहे दोघींपैकी तरी चालेल। तर पौर्णिमेच्या दिवशी सांगेल तुम्हाला सेवा कुठल्या करायच्या, कुलदेवीच्या सेवा। तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या तरी चालेल, कुलदेवीचा जर टाक असेल तर टाकावरती आपल्याला अभिषेक दर पौर्णिमेला करायचाच आहे। नंतर तुम्हाला सांगेल, पौर्णिमेच्या दिवशी हळदी कुंकू, शक्य झालं फुलाची पाकळी व्हायचं आहे, कुंकुमार्चन जे असतं, कुंकुमार्चन कुलदेवीला करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी। या छोट्या छोट्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत।
खिरीचा नैवेद्य कुलदेवीला आपल्याला दाखवायचा आहे. या पद्धतीने करा. मंगळवार जर असेल तर मंगळवार तुम्ही धरलेला आहे, कुलदेवीचे व्रत जे असतात ते मंगळवारी तुम्ही सुरुवात करा. म्हणजे मंगळवार करा किंवा शुक्रवार करा. म्हणजे कुलदेवीचे उपवास जे आपल्या घरातील मुख्य स्त्री असते त्या स्त्रीने करायला सुरुवात करा. पुरुष असतील तर पुरुषाने कुलदेव जे असतात त्यांचा वार म्हणजे हा रविवार असतो तर रविवारचा उपवास करायला सुरुवात करा. या पद्धतीने करा. आणि तसंच तुम्हाला सांगेन या गोष्टी करत असताना आता उपवास कसा करावा, काय करावा, साधा आणि सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. संकल्पयुक्त 5 करा, 11 करा तरी सुद्धा चालेल, किंवा संकल्प नाही केला, नेहमी तुम्ही धरायचे तुम्हाला उपवास आयुष्यात. दर मंगळवारी मला जोपर्यंत मला माझ्या म्हणजे अडथळे जे दूर असतात किंवा माझ्या मनाचं समाधान मिळत नाही तोपर्यंत मी करणार आहे. तशा पद्धतीने तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. फक्त कुलदेवीला समर्पित म्हणून तुम्हाला ते उपवास करायचे आहेत. मंगळवार हा कुलदेवीचाच तुम्हाला करायचा आहे. उपवास करत असताना रविवार असू द्या कुलदेवांचा किंवा जो देवीचा असतो तो करा. एक भुक्त ठेवून तुम्ही करू शकतात. संध्याकाळी उपवास सोडू शकतात किंवा सकाळी फराळ करा, संध्याकाळी उपवास सोडू शकतात. अशा पद्धतीने करा. बऱ्याच ठिकाणी मंगळवार हा पूर्ण दिवस धरला जातो, दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. तशा पद्धतीने करा. तुमची ज्या पद्धतीने इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. अळणी मंगळवार किंवा अळणी उपवास केला तर अतिउत्तम ठरत असतो. अळणी म्हणजे काय तर दूध आणि चपाती यावरती सोडायचं आहे. बिना मिठाची चपाती बनवायची आहे आणि दूध अशा पद्धतीने तुम्ही दूध चपातीवर सोडवायचं आहे. अशा पद्धतीने सुद्धा उपवास कुलदेवीचे केले जातात. या पद्धतीने तुम्ही कुलदेवीची सेवा करू शकतात. कुलदेवीच्या सेवेमध्ये दररोज शक्य झालं तर कुलदेवीला तुम्ही तुपाचं निरांजन ओवाळून तुपाचा दिवा लावून आपण नवार्णव मंत्र जो असतो तो आपण म्हणावा. जर तुम्हाला दररोज शक्य नाही, ज्या दिवशी तुमचा उपवास करणार आहेत किंवा उपवास देखील शक्य नाही तर मंगळवार हा वार तुम्ही देवीचा धरावा. दर मंगळवारी अशा पद्धतीने सेवा केली तरी सुद्धा चालते. कुलदेवीचा तुम्हाला मंत्र माहिती असेल, जसं माझ्या कुलदेवी कोणत्या आहेत, तुळजापूरची आई आहे, तुळजा भवानी देव्ये नमः, त्या पद्धतीने तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहिती असेल त्या मंत्र जपाचा तुम्ही अवश्य 108 वेळा जप करावा. जर तुम्हाला माहिती नसेल तर नवार्णव मंत्र घ्या, नवार्णव मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करावा. कुलदेवीची तुम्ही दर पौर्णिमेला ओटी भरू शकतात. अगदी खणा नारळाने भरा तरी सुद्धा चालेल. तुमच्या घराजवळ मंदिर असेल तिथे भरावी, नाही मंदिर असणार तुमच्या देवघरात कुलदेवी आहेत त्यांची ओटी तिथे तुम्ही भरू शकतात. साधी आणि सोपी ओटी तुम्ही भरू शकतात. त्या पद्धतीने करा. या छोट्या छोट्या सेवा केल्याने, आपण कुलदेवीची सेवा केल्याने आपल्या अडचणी ह्या दूर होत असतात. आपली सेवेचं फलप्राप्ती आपल्याला मिळतं. कुलदेवी बघा आपली कुलाची आई असते, त्यांना जर आपण विसरलो तर आपल्याला फलप्राप्तीही मिळत नाही. त्या बघा कुठल्याही देवता असू द्यात, आपण असं म्हणणार नाही एक दिवस आपण सेवा केली, एक पौर्णिमा सेवा केली आणि लगेच आपल्याला फळ मिळेल, तर नाही. तूप खाताच रूप येतं का, नाही ना. त्या पद्धतीने आपण जी सेवा करत आहोत त्यामध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. शरण जाणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या मनातील विश्वास खूप महत्त्वाचा आहे. या गोष्टी तुमच्या सेवेमध्ये असतील तेव्हाच कुलदेव जे असतात ते आपल्या पाठीशी उभे राहत असतात. म्हणून मी सांगितलं म्हणून नाही तर तुमचं कुठे चुकत आहे ते तुम्ही बघावं. माझं फक्त एक मेसेज म्हणून मी स्वामी कृपा म्हणावी की मला हा मेसेज ताईच्या थ्रू मिळाला किंवा ताईंकडून हे शब्द ऐकायला मिळाले. पण मात्र जी काही सेवा तुम्ही करणार आहेत, जी काही असेल छोटी मोठी कुठलीही सेवा असू द्या, ती मात्र तुम्हाला मनापासून एक विश्वासाने करायची आहे. माझ्या आईची सेवा माझ्या घरात घडणं खूप महत्त्वाचं आहे. आयुष्य आहे तोपर्यंत मी कुलदेवीची सेवा करणार आहे आणि करायचीच आहे. जोपर्यंत तुम्ही कुलदेवीची सेवा निस्वार्थ भावनेने शरणागत जाऊन मनापासून विश्वासाने आणि एक तळमळीने, हा शब्द का म्हणत आहे, जोपर्यंत तुम्ही तळमळ जी असते ना आपल्या मनाला ती लागत नाही, त्या पद्धतीने सेवा करत नाही तोपर्यंत तुम्हाला कृपादृष्टी मिळणार नाही. कारण बघा आपली आई आहे, कुलाची आई आहे. जे मुलं असतात आपल्याला आपल्या मुलांमध्ये जीव असतो, आपण ओवाळून टाकत असतो, पण आपला मुलगा जर आपल्याकडे बघत नसता तर आपल्याला देखील राग येत असतो. आपण पण मनुष्य आहोत. त्या पद्धतीने आपल्या कुलदेवीला पण एका उपवासामध्ये किंवा एका महिन्यातच तुम्हाला रिझल्ट देईल का, नाही. आपली तळमळ किती आहे ती जर असली ना तर तुम्हाला सांगते 100% मी तुम्हाला शब्द देते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. नक्कीच कुलदेवी ह्या कृपाशीर्वाद देत असतात, त्या प्रसन्न होत असतात. हा मला क्षणोक्षणी आलेला अनुभव आहे. त्यांना विसरू नका. कुलदेवीला जो विसरतं त्यांच्या आयुष्यात कधीच त्यांना
म्हणजे सक्सेस मिळत नाही. म्हणून त्यांचा कृपा आशीर्वाद जर तुम्हाला मिळाला, त्यांचा हात तुमच्या पाठीशी असला, तर तुम्हाला कशाचीच कमी पडत नाही. आणि दुसरं म्हटलं म्हणजे पितरांचं, तर पितरांचं तुम्हाला सांगेल, पितृस्तोत्र हे नक्कीच आपल्या घरात शक्य झालं तर दररोज सकाळी पठण करा. नाहीच काही तर पितरांना 2 अगरबत्त्या तुम्ही लावा. ओम श्री पितृदेवताभ्यो नमः साधा मंत्र म्हणा. नाही तुम्हाला म्हणता येत तर फक्त पितृदेवताये नमः असं म्हटलं तरी चालेल. सांगायचं की किंवा त्यांना प्रार्थना करा, दक्षिणेकडे तोंड करा, 2 अगरबत्त्या लावा. दिवा लावता आला तर नक्कीच लावा दररोज, नाही शक्य तर 2 अगरबत्त्या लावा. रोज दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण नमस्कार करा त्यांना. एवढं जरी केलं ना तुम्ही, फक्त त्यांचा विसर तुमच्या आयुष्यात होऊ देऊ नका. त्यांना कृतज्ञ म्हणजे बघा, कृतज्ञता व्यक्त करा पितरांना. जे काही माझ्याकडे आहे ते तुम्हीच दिलेलं आहे हे आपल्या मनात असू द्या. त्यांच्याविषयी कृतज्ञता जेव्हा आपण व्यक्त करतो ना, ते शब्दांचे त्या म्हणजे काकुळतेचे ते भुकेले असतात. ठीक आहे, म्हणजे माझ्याविषयी मी काही दिलेलं आहे ते त्यांचं उपकार किंवा त्यांना आठवण आहे बाबा यांना, हे सुद्धा त्यांनी बघितलं तरीसुद्धा त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. म्हणून नक्कीच या सेवा सुरुवात करा. तुम्हाला जर तुमच्या सेवेचा फलप्राप्ती मिळत नसेल किंवा बघा नॉर्मल मनुष्य आहे, तुम्ही जीवन जगत आहेत तरीसुद्धा आपल्या आयुष्यात सगळं काही सेटल आहे, खूप छान आहे, तरीसुद्धा तुम्ही या सेवा आपल्या घरात जर केल्या, कुलदेवीची सेवा कुठलीही एक आणि कुलदेवतांची सेवा, पितरांची सेवा केली तर आपल्याला खूप काही जास्त आशीर्वाद मिळत असतात. आपल्या आयुष्यात भरभराटी येत असते, सुख समृद्धी येत असते. आपली येणारी पिढी जी असते त्या पिढीला कृपा आशीर्वाद मिळत असतो. त्यांचं जे आयुष्य असतं ते छानसं बनत असतं. त्यांच्यासाठी सुद्धा आपले आशीर्वाद हे साठवून ठेवलेले असतात. म्हणून या गोष्टी नक्कीच करा आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या मागे असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून तुमच्या जर सेवा करून तुम्हाला फलप्राप्ती मिळत नाही, तुम्हाला अशा गोष्टी वाटत असतील तर नक्कीच या सेवा सुरुवात करा. फक्त माझं सांगण्याचं एक काम आहे, पण त्यामध्ये तुमचा विश्वास असणं, तुमची तळमळ असणं ते खूप महत्त्वाचं आहे. तुमचं सेवेत सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला बघा अडथळा आला 4 दिवस ते जाऊ द्या, नंतर सुतक असतं ते जाऊ द्या, पण मात्र आपली सेवा रोजची असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण जेवण करतो, ज्या पद्धतीने दररोजचं जीवन जगतो, उठतो, झोपतो, फिरायला जातो, एन्जॉय करतो, सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने यांचासुद्धा आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांचा दररोज आपल्या आयुष्यात सहवास असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जेव्हा तुम्ही कराल ना तर तुमच्या नक्कीच इच्छा पूर्ण होतील. जी केलेली सेवा असेल त्याचं फलप्राप्ती तुम्हाला मिळत राहील. चला मग, खूप महत्त्वाचा विषय होता आणि नक्कीच तुम्ही हे बदल करून बघा. तुम्हाला नक्कीच प्रचिती संकेत रूपात कुलदेवी देत असतात. चला मग, सांगितलेली सेवा इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.